नमस्कार मंडळी, तुम्ही कसे आहात? आय होप की तुम्ही एकदम मस्त असाल, मजेत असाल आणि मी पण मस्त आहे, मजेत आहे. आणि आजचा व्हिडिओ खूप महत्त्वाचा आणि वेगळा आहे. मराठी टनाटनवर जे तुम्ही कार्टून व्हिडिओ पाहत आले, पण आता इथून मला मी ब्लॉग टाकणार आहे. तर आणि जे काही माझ्या जीवनामध्ये जे खरी जीवनशैली आहे, ते मी कशी करत आहे आणि माझ्या मुलांचा सांभाळ कशी करते आणि किराया हे सगळं कशी सांभाळून घेते, हे तुम्हाला माझ्या खरी रिअल लाईफमध्येच दाखवणार आहे. अगोदर तर मी ते कार्टून व्हिडिओवर दाखवत होती, कहाणी बनवू-बनवू. तेव्हाचं माझं कार्टून दुनियाच होती. आता माझं जे रिअल कंडिशन आहे, ते मी आता तुमच्या समोर ब्लॉगद्वारे दाखवणार आहे. तर प्लीज मला समजून घ्या. आणि तुम्हाला तर मी सांगितलंच होतं की माझ्या कार्टून व्हिडिओवर काही प्रॉब्लेम आले आहे आणि तर त्यामुळे मला ते व्हिडिओ डिलीट करायचे आहे आणि माझ्या नवीन ब्लॉगला सुरुवात करायची आहे. तर प्लीज मला समजून घ्या. जसं त्या कार्टून व्हिडिओवर मला तुम्ही लोकांनी भरपूर सपोर्ट दिला. तुम्ही माझी फॅमिली बनले होते. तर तसा मला आतासुद्धा तुमची मला फार गरज आहे. आता तर फारच गरज आहे. आता कंडिशन खूप माझी बेकार झाली आहे. तरीसुद्धा एवढं टेन्शन असून किराया देणं, घर खर्च, मुलांचा सांभाळ मी आताही एकटीच करत आहे. मी कशी-कशी करत आहे, मी तुम्हाला सगळं डिटेलनं मी सगळ्यांना माहिती सांगणार आहे. आणि प्लीज मला भरपूर सपोर्ट द्या. आणि माहिती आहे, हे जेव्हापासून माझ्या व्हिडिओवर इश्यू आला, तेव्हापासून माझं मन कशातच लागत नाही आहे. आणि काय म्हणते, गुढीपाडवा होता, त्या दिवशी सुद्धा मी जेवली नाही, सण सुद्धा बनवला नाही. मी काहीच नाही केलं. मी त्या दिवशी जेवली सुद्धा नाही. एवढी भूक लागली होती, पण माझं मन त्या चॅनलवरच होतं, की माझे कार्टून व्हिडिओ महत्त्वाचे होते. मी कशी करू, काय करू? खूप मी 8 दिवस खूपच मी टेन्शनमध्ये राहिली. आणि जी माझी बहीण आहे आणि माझे जे बहिणी, आई, भाऊ हे सगळे आहेत. त्यांनी मला भरपूर समजावलं, सपोर्ट दिला. तर ते म्हणत आहे, "काही नाही होत. आता तुला तुझ्या जीवनाचीच कहाणी तुला खरी सांगायची आहे." तर म्हणून मी तो महत्त्वाचा निर्णय म्हणजे माझ्या मनाला कठोर बनवून मी हा निर्णय घेतला, की चला आपल्याला आता कार्टून व्हिडिओवर असा इश्यू आला, तर चला आपण ब्लॉगच सुरू करू बा. तर याच्याने काय आहे, माझं जे कनेक्शन पहिले अगोदर कार्टूनपासून होतं, आता हे रिअलमध्येच होणार आहे. तर प्लीज मला तुमचा भरपूर सपोर्ट द्या, आशीर्वाद द्या. आणि तरी तुमच्यामुळेच मी आता इथे होती आणि आता आहे. तर असंच तुमचा सपोर्ट असू द्या. आणि खूप माझ्या जीवनामध्ये काही ना काही खूपच संकटच येतच आहे. आणि दुसरीकडे माझ्यावर अजून घटस्फोटचं चालू आहे, ते सुद्धा चालू आहे. आणि इकडे YouTubeची अर्निंग बी बंद झाली आणि मुलांचं जे काही आहे ते माझं म्हणजे मी काय करू, काही नाही. मला काहीच समजत नव्हतं. असं मला पागलसारखं लागत होतं. लगातार मी खूप रडत बसली, की माझे जे YouTube फॅमिली बनले, आता हे सगळी जाणार. मग मी विचार केला, सगळ्यांनी मला समजवलं. आणि आणि मी तर काय करू, काय नाही. मग मी एक निर्णय घेतला, की माझं हे रिअल रूपच दाखवणार म्हटलं आता सगळ्यांसमोर. आतापर्यंत मी कार्टूनही होते, कार्टून व्हिडिओजद्वारे. पण आता मी माझ्या रिअल आवाजातच आणि जे काही माझं डेली रूटीन आहे, जे काही माझं एकटी बाई कशी सांभाळते, नवरा नसताना एकटी बाई 2 मुलं घेऊन आणि तेही स्वतःचं घर नसून कशी सांभाळ करते, हे तुम्हाला आणि हे गर्वाची गोष्ट आहे, की एकटी बाई एवढं सारं सांभाळत आहे. तर प्लीज मला भरपूर सपोर्ट द्या. तुमच्या सपोर्टाची मला फार गरज आहे. खूप गरज आहे मला. आणि असं मला ना सुचत नव्हतं मी काय करू, काय नाही. खूप विचार केला. म्हटलं नाही, आता असंच करावं लागेल मला.
नाहीतर माझी जे बी यूट्यूब फॅमिली आहे माझी चालली जाणार म्हटलं. म्हणून मी हा निर्णय घेतला. आणि जे मी दुसरं सिंगल मदर पपिता म्हणून आहे ना, त्याच्यावर मी आता टाकणार नाही. मी याच्यावरच चालू करणार, कारण एवढी मोठी माझी यूट्यूब फॅमिली आहे, यांना मी कशी सोडणार आहे. तर प्लीज मी माझे डेली सगळं तुम्ही मला कमेंट्स करा की उद्याच्या व्हिडिओमध्ये मी काय दाखवू, काय सांगू, हे तुम्ही मला कमेंट्स करा. मी त्याची उत्तरं देणार, ब्लॉगद्वारे बी व्हिडिओ बनवणार. तर प्लीज मला सांगा आणि तुमचा सपोर्ट भरपूर असू द्या आणि तुमचा आशीर्वादसुद्धा मला असू द्या. तुमच्या आशीर्वादानं मी इथे होती खुश. पण आता सध्याच्या कंडिशनमध्ये खूपच माझी परिस्थिती नाजूक झालेली आहे. किराया देऊ कशी, घरात खाऊ कशी, मला ना विचार आला आहे. अजून भाजीपाला खतम झालेला अजून म्हणजे पैसेसुद्धा नाही आहे आणि डाळ चालू आहे. आणि जे काही माझं म्हणजे मला कंट्रोल तर मिळत नाही, पण जे माझ्या मोहल्ल्यातल्या ज्या एक काकू आहे तर त्यांचं कंट्रोल मी घेत आहे. बघा एवढी कंडिशन आली तर मला जिथे मी राहते ना ते लोक मला भरपूर सपोर्ट देत आहे आणि परिवाराचा तर सपोर्ट आहेच. आणि इथल्या लोकांचा पण मी खूप धन्यवाद करते आणि तुमचा पण खूप धन्यवाद करते की तुम्ही आतापर्यंत मला सपोर्ट दिला, तुमचं प्रेम दिलं. हेच माझ्यासाठी खूप आहे आणि याच्या पुढे सुद्धा तुम्ही मला असंच प्रेम द्या, सपोर्ट द्या, आशीर्वाद द्या. तर बस आता याच्या पुढे मी काही नाही सांगू शकत. तर प्लीज बस एवढीच रिक्वेस्ट आहे की उद्यापासून मी आजपासूनच असा म्हणजे आजचा ह्या फर्स्ट ब्लॉग समजा. जो एक पहिला व्हिडिओ टाकला होता रडू त्या दिवशी खूपच मी खूप रडली होती. आणि दुसऱ्या दिवशी माझी आई आली होती. तर किती झालं तर आई असते. जे आपले रिश्तेदार आहे तेच आपले होतात, बाकी कोणी नाही होत. म्हणून परिवार बी पाहिजे, जरुरी परिवार. आणि आई असणं खूप महत्त्वाचं आहे, खूप गरजेचं आहे. आई असली तर सगळं संकट हरून जाते असं म्हणते ना, कारण मी माझ्या आईलाच देव मानते. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जे माझी बहीण आहे तिचा खूप सपोर्ट आहे, सुनीता कठाने म्हणून. तुम्ही तर तिचे ब्लॉग बघताच, तर तिचा मला भरपूर सपोर्ट आहे. तर तिनेच मला समजवलं, सावरलं, तिच्यामुळे मी इथे आहे, नाहीतर मी माहीत नाही. तर असू द्या तुमचा प्यार. तर धन्यवाद. तर आता उद्यापासून माझा ब्लॉग सुरू. आणि मला तुम्ही कमेंट्स करू शकता. मी सगळं सांगणार आहे, जे माझी खरी कंडिशन आहे ते मी सगळं सांगणार आहे. कशी मी इथेपर्यंत आली, काय आली, मी सगळं सांगणार आहे. चला तर मग.